Problem set 5.3 example number 3 चा स्टडी आपण करणार. The diagonals of a square IJKL हा स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे. डायगोनल इंटरसेक्ट ॲट पॉइंट M. डायगोनल IK and diagonal JL intersect at point M. Find the measure of angle IMJ. IMJ हा अँगल आपल्याला काढायचा आहे. हा अँगल काढायचा आहे. JIK हा पण अँगल आपल्याला काढायचा आहे. LJK हा पण अँगल आपल्याला काढायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज माहित असणं गरजेचं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ अ स्क्वेअर इज द बेस. या ठिकाणी स्क्वेअर म्हटला की आपल्याला ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड ईच अँगल इज अ राईट अँगल. आणि डायगोनलच्या संदर्भातली डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट and are perpendicular bisect of each other. म्हणजे या ठिकाणी IK आणि JL कॉन्ग्रुएंट असतात आणि ते ज्या ठिकाणी बायसेक्ट करतात त्या ठिकाणी परपेंडिक्युलर टू ईच अदर. बघा या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर अँड डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स अपोजिट अँगल. बायसेक्ट्स अपोजिट अँगल. आता हा डायगोनल JL आहे. हा या IJK या अँगलला बायसेक्ट करेल म्हणजे दोन समान भाग करेल. सेम फंडा या ठिकाणी IK ही डायगोनल या I अँगलचे दोन समान भाग करेल. आणि एव्हरी अँगल ऑफ अ स्क्वेअर इज अ राईट अँगल. या प्रॉपर्टीजचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी गणित सोडवायचं आहे. चला मग मित्रांनो या ठिकाणी द डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर या ठिकाणी आपण पहिला कन्सेप्ट मांडूया. क्वाड्रिलॅटरल IJK इज अ स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे आणि मग याच्या प्रॉपर्टीज आपण वापरणार आता. ओके, फर्स्ट आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. फाइंड द IMJ कडे बघा. IMJ या अँगल कडे बघा. आता या ठिकाणी ही डायगोनल IK आणि डायगोनल LJ. ओके, दोन्ही डायगोनल्स M पाशी इंटरसेक्ट करतायत आणि डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट अँड आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. या कॉन्सेप्टचा वापर करून आपण या ठिकाणी अँगल IMJ इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, कॉन्सेप्ट आपण वापरला. पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी रिझन सगळ्यात महत्वाचं की डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर ओके आर कॉन्ग्रुएंट. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अँड आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. अँड आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. ओके मित्रांनो, या कन्सेप्टच्या आधारे आपण हे उत्तर लिहिलेलं आहे. हे आहे आन्सर फॉर फर्स्ट क्वेश्चन. ओके, आता दुसरा अँगल बघूया. JIK अँगल JIK ला बघा. JIK म्हणजे हा अँगल. ओके, अँगल JIK is equal to half times angle JIL. ओके, या ठिकाणी प्रॉपर डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स अपोजिट अँगल. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स. ओके, या कन्सेप्टचा वापर करून आपण बायसेक्ट म्हणजे दोन भाग आणि एव्हरी अँगल ऑफ अ स्क्वेअर इज राईट अँगल. देअरफॉर त्याची व्हॅल्यू अँगल JIK इज इक्वल टू हाफ इंटू 90 डिग्री. आता 90 कुठून आणला? एव्हरी अँगल
every angle of a square is right angle. ओके, या कॉन्सेप्टचा. आणि बस सिम्प्लिफिकेशन आहे. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1 put here, 2 5 जा 10. That is angle JIK is equal to 45 degree. समजलं मित्रांनो? नेक्स्ट म्हणजे हा JIK पण आपल्याला 45 डिग्रीचा मिळून गेला, हा 90 डिग्रीचा मिळून गेला. ओके, आता LJK हा अँगल. ओके, याचाही सेम कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरणार. सेम कन्सेप्ट, सिमिलरली म्हणतो मी, सिमिलरली. ओके, म्हणजे आता आपल्याला रिझन द्यायची गरज नाही. ओके, काय LJK अँगल LJK इज इक्वल टू हाफ इंटू IJK अँगल IJK. ओके, बस पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. रिझन द्यायचं असेल तर देऊ शकतात, पण काही गरज नाही. सिमिलरली म्हटलेलं आहे आपण या ठिकाणी, किंवा लिहून द्या, काय एवढं विशेष गोष्ट नाही. डायगोनल्स पाहून तर लिहायचं आहे. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स द अँगल. रिझन लिहून द्या. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू 90 डिग्री माहिती आहे आपल्याला. अँगल IJK इज इक्वल टू हाफ इंटू 90 डिग्री. ओके, याही ठिकाणी रिझन लिहायचं असेल तर एव्हरी अँगल और ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 90 डिग्री. याचा वापर करून आपण या ठिकाणी याचंही आन्सर लिहून देणार. अँगल IJK इज इक्वल टू 45 डिग्री. लिहून घ्या मित्रांनो किंवा स्क्रीन. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी करणार. यामध्ये आपल्याला द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड द साइड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. जर आपल्याला साइड काढता आली आणि सगळ्या साइडची आपण सम केली तर आपल्याला पेरिमीटर मिळून जाते. मग आता आपण साइड कशी काढणार? साइड AB जेवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची BC आहे, तेवढ्याच मापाची CD आहे, तेवढ्याच मापाची AD आहे, आणि या सर्व साइड्स आपल्याला काढायच्या आहेत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी आधी आपल्याला कन्सिडर करावं लागेल की लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी रोम्बस. कन्सिडर केलं, आणि मग जर रोम्बस आहे तर मग रोम्बसच्या प्रॉपर्टीज आपण वापरणार. प्रॉपर्टीज ऑफ अ रोम्बस. फर्स्ट प्रॉपर्टी, ऑल साइड्स ऑफ अ रोम्बस आर इक्वल, कॉन्ग्रुएंट, व्हॉट एव्हर इट मे बी अँड द सेम. मी लिहितो या ठिकाणी AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD, आणि तीच आपल्याला कॅल्क्युलेट सर्वप्रथम करायची आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. यानंतर आपण आपल्याला दिलेली गोष्ट बघा की डायगोनल्स दिलेले आहेत. मग आपण कन्सिडर करूया की या ठिकाणी डायगोनल AC आणि डायगोनल BD. डायगोनल AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, आणि यावरून हे गिवन आहे आपल्याला, हे दिलेलं आहे, आणि यावरून डायगोनलची प्रॉपर्टी वापरून AC जर 20 आहे तर मग AM जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा CM आहे. देअरफॉर AM इज इक्वल टू CM इज इक्वल टू हाफ ऑफ द AC. ओके, याला रिझन द्या. डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर perpendicular bisect each other. Diagonals of rhombus are perpendicular bisector each other. हे रिझन आपल्याला देणं महत्त्वाचं आहे. डॅश 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 म्हणा, आणि मग पुटिंग द गिवन व्हॅल्यूज नेहमीप्रमाणे पुटिंग
the given values. AM is equal to CM is equal to half into AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 20. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 2 1 2, 2 10 20. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी AM is equal to CM is equal to 10 सेंटीमीटर. ओके, फार महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला मिळाला. याला 1 देऊ. सिमिलरली अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड डायगोनलची पण लेंथ दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी नाव डायगोनल BD is equal to डायगोनल BD is equal to 21 सेंटीमीटर. मग BD चे पण दोन सेगमेंट BM is equal to MD. Therefore BM is equal to MD is equal to half times BD. आणि BD ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे BM is equal to MD is equal to half into 21. That is BM is equal to MD is equal to half. 21 चे हाफ म्हणजे 10.5 सेंटीमीटर. किंवा सिम्प्लिफिकेशन करून काढा. वॉट एव्हर इट मे बी वन अँड द सेम. हा दुसरा कन्सेप्ट आपल्याला फार महत्त्वाचा मिळून गेलेला आहे. आता या दोन्हींचा वापर करून बघा, हा AM आला आपला 10 सेंटीमीटर, हा CM आला आपला 10 सेंटीमीटर, हा आला आपला 10.5 सेंटीमीटर, हा आला आपला 10.5 सेंटीमीटर. आणि या दोन साइड्स माहिती आहेत. हा अँगल 90चा माहिती आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा एक गोष्ट बघा दिसते आहे की इन ट्रायंगल AMB मध्ये बघा मेजर अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. आता कुठून आणलं त्याचं रिझन देणार आपण या ठिकाणी. कसं काय आणलं त्याला की डायगोनल्स ऑफ rhombus are perpendicular bisector each other या कॉन्सेप्टचा वापर करून. बरोबर. मग चला आता तर हा तर राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि राईट अँगल ट्रायंगल झाला म्हणजेच बाय युजिंग पायथागोरस थेरम मित्रांनो. मग पायथागोरसचा थेरम बघा आता या AMB मध्ये फक्त एवढाच ट्रायंगल आपल्याला बघायचा आहे. सगळी फिगर आता पाहायची गरज नाही. कारण आपल्याला ही फर्स्ट साइड माहिती आहे, ही सेकंड साइड सुद्धा माहिती आहे 10.5 सेंटीमीटर. आणि राईट अँगलची अपोजिट साइड हायपोटेनियस ही आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि म्हणून आता आपण पायथागोरसचा थेरम वापरू. ह्या ठिकाणी थोडंसं ही जागा घेतो मी. ओके, याला मी असं करतो बघा. AB स्क्वेअर इज इक्वल टू, मी इकडे लिहितो पायथागोरसचा थेरम. AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. जरा किमती टाकू आता. AB स्क्वेअर काढायचा आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10 चा स्क्वेअर प्लस BM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10.5 चा स्क्वेअर. बस स्क्वेअरिंग करायची आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू 100 इज इक्वल टू व्यवस्थित लिहा 100 प्लस याचं 110.25 स्क्वेअर करून पहा. 10.5 इंटू 10.5 हेच उत्तर येणार. देन AB स्क्वेअर इज इक्वल टू 210.25. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. लिहितो मी. ओके, इथून असे आलेलो आहे तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. चला मग स्क्वेअर रूट घेऊन टाकू आपण. इन द स्क्वेअर रूट AB स्क्वेअर is equal to, in the square root 210.25. याचं स्क्वेअर रूट AB आलं. याचं येणार 225. याचं स्क्वेअर रूट येणार 14.5.
ओके 14.5 करून बघा 14.5 इंटू 14.5 करून बघा 14.5 इंटू 14.5 करून बघा तुम्हाला येणार उत्तर त्याचं ओके ए बी इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर मित्रांनो ए बी मिळून गेला आपल्याला 14.5 आपण मिळाला 14.5 निघून गेलं याचं 14.5 सेंटीमीटर एडी सुद्धा 14.5 सेंटीमीटर कारण आपण ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू काढायचं होतं आणि हे आन्सर आलं आपलं आता 14.5 सेंटीमीटर मित्रांनो आता पेरीमीटर काढायचं आहे आणि पेरीमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे पेरीमीटर ऑफ रोम्बस ए बी सी डी इज इक्वल टू 4 इंटू साईड हा फॉर्म्युला आहे त्याचा ओके या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकू 4 इंटू 14.5 यांचा मल्टिप्लाय करा दोघांचा मल्टिप्लाय येणार 58 सेंटीमीटर करून पहा 48 सेंटीमीटर फायनली आन्सर लिहिताना व्यवस्थितपणे लिहा ॲट द लास्ट एकदम व्यवस्थितपणे पेरीमीटर ऑफ रोम्बस ABCD इज इक्वल टू 58 सेंटीमीटर फायनली हे जसं आहे तेच लिहिलेलं आहे ओके मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या फार सोपा आहे सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करा प्रॉपर्टीज